नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील अजून एक प्रतिष्ठित डीम्ड युनिव्हर्सिटी बद्दल। या डीम्ड युनिव्हर्सिटीचं नाव आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड। पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवरती सातारा जिल्ह्यातील कराड येथे हे इन्स्टिट्यूट लोकेटेड आहे। या इन्स्टिट्यूट बद्दल अजून माहिती आपण थोडीशी समजून घेऊया। इन्स्टिट्यूट कधी चालू झालेलं आहे बघा, खूप जुनं इन्स्टिट्यूट आहे। 1984 पासून हे मेडिकल इन्स्टिट्यूट आहे। सध्याचा विचार करायला गेला तर 2025 पर्यंत या इन्स्टिट्यूटमध्ये जे हॉस्पिटल आहे आणि जे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलची सध्याची जी बेड कॅपॅसिटी आहे, कोणत्याही हॉस्पिटलची कॅपॅसिटी ही बेड कॅपॅसिटीवरून आपण डिफाईन करत असतो। सो हे जे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे, इथं सध्या 1125 एवढ्या बेड कॅपॅसिटीचं हॉस्पिटल आणि तेही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या अवेलेबल आहे। आणि सेम कॅम्पसेसमध्ये डेंटल कोर्सेस, फिजिओथेरपी कोर्सेस आणि इतर BSc कोर्सेस सुद्धा सेम कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत। सो त्याचमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये या कॉलेजला थोडंसं प्राधान्य दिलं जातं। त्याचबरोबर इंटेक सुद्धा ह्या कॉलेजचा कम्पेअर टू अदर कॉलेजेसपेक्षा इंटेक कॅपॅसिटी सुद्धा जास्ती आहे। 250 सीट्सचा टोटल इंटेक या ठिकाणी आहे। आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं होतं की ज्या काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, ह्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सीटमध्ये परत दोन प्रकारचे डिस्ट्रीब्युशन हे होत असतात, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा किंवा पेड सीट्स ज्याला आपण म्हणतो, या 250 मधल्या 212 सीट्स या पेड सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स त्याला म्हणलं जातं। आणि दुसऱ्या ज्या राहिलेल्या 15% सीट्स असतात, म्हणजे 38 सीट्स अशा आहेत ज्या NRI कॅटेगरीसाठी आहेत, म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन। ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन्हीसाठीच्या फीस कशा असतात ते डिस्कस केलेलं होतं आणि कट ऑफ कशा असतात तेही डिस्कस केलेलंच होतं। सेम आता बऱ्याच जणांचा मागचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचे डाऊट्स असे आले होते की मॅनेजमेंट सीट्स म्हणजे डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन आपण ॲडमिशन घेऊ शकतो का, किंवा कॉलेजमध्ये डायरेक्टली सीट बुक करता येते का? तर असला कोणताही प्रकार नसतो। मॅनेजमेंट कोटाची सीट असो किंवा NRIची सीट्स असो, दोन्हीसाठी तुम्हाला MCCच्या पोर्टलवरती काउन्सिलिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं, राऊंड्समध्ये पार्टिसिपेट करावं लागतं व मेरिटच्या बेसिसवरती सीट अलॉटमेंटची प्रक्रिया ही होत असते। डायरेक्टली कॉलेजमध्ये सीट बुकिंग हा प्रकार MBBSच्या बाबतीत हा नसतो। त्यामुळे मॅनेजमेंट सीट्स असेल किंवा NRI सीट्स असेल, तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हे उतरावंच लागेल। या कॉलेजच्या काही बेसिक डिटेल्स होत्या। फी स्ट्रक्चर सुद्धा आपण थोडंसं समजून घेऊया। जनरल कोटा म्हणजे ज्या मॅनेजमेंट पेड सीट्स असतात त्या मी आता सांगितलं, आणि NRI कोटा जो सेपरेट 15% असतो, दोन्हीसाठी फी ह्या वेगवेगळ्या असतात। आता आपला जो रेग्युलर कोटा आहे म्हणजे 85% जो कोटा आहे, याच्यामध्ये ट्युशन फी किती म्हणलेली आहे बघा, 23 लाख रुपये। 23 लाख रुपये ही एका वर्षाची फी या ठिकाणी दिलेली आहे। आणि अजून इथं काय दिलेलं आहे की 7% एव्हरी इयर इन्क्रीमेंट आहे। तर ट्युशन फीमध्ये दरवर्षी 7% वाढ होणार आहे। सो कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेतेवेळी आपल्याला कुठल्या कॉलेजला इन्क्रीमेंट किती आहे हे सुद्धा माहिती असणं तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर एलिजिबिलिटी फी म्हणलेलं आहे वन टाईम, म्हणजे फक्त ॲडमिशनच्या वेळी एकदाच भरायची आहे, ती 1 लाख रुपये आहे। कॉशन डिपॉझिट आहे, रिफंडेबल आहे, म्हणजे तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर परत मिळणार आहे, असे 50,000 रुपये भरायचे आहेत। हॉस्टेलचं सुद्धा डिपॉझिट आहे 25,000 रुपये आणि हॉस्टेलच्या फीज आहेत 90,000 रुपये। या ज्या काही फीज मी आता सांगितल्या या तुम्हाला फर्स्ट इयरच्या ॲडमिशनच्या वेळी कॉलेजमध्ये या पे करायच्या असतात। अगेन इकडे जर तुम्ही NRI कोटाचा विचार केला तर NRI कोटासाठी परत $45,000 मध्ये फीज या पे करायच्या आहेत। आता $45,000 मध्ये किती येतं तर तेही आपण बघूया, 38,47,000 रुपये एवढी फी दरवर्षी तुम्हाला भरायला लागते। मात्र कॉलेजशी अगोदर जर आपलं काही बोलणं झालं असेल तर या फी सुद्धा नेगोशिएट करून या मिळत असतात। तर NRI कोटासाठी साधारणतः एवढ्या फीज आहेत आणि बाकीच्या फीज या अदर ज्या काही फीज आहेत त्या ऑलमोस्ट सिमिलरच फी तुम्हाला पे ह्या करावे लागतात। हे जनरल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटाचं फी स्ट्रक्चर आहे आणि हे NRI कोटाचं फी स्ट्रक्चर आहे। यातली ट्युशन फी मात्र दरवर्षी 7% वाढणार आहे। आता जे आपण फी स्ट्रक्चर डिस्कस केलं हे इयर 2024-25चं होतं। नीट 2025 देणाऱ्या मुलांसाठी नव्याने फी स्ट्रक्चर हे कॉलेजच्या वेबसाईट्सवरती येत असतात। ॲडमिशन प्रक्रिया चालू होण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा रिवाइज्डवाले जे काही फी स्ट्रक्चर असणार ते सुद्धा याच चॅनलवरती डिस्कशन हे त्याचं केलं जाणार आहे। अगेन परत आपण इथं 2 कॉलम घेतलेले आहेत, एक 85% कोटासाठीचा जो कट ऑफ होता आणि जो 15% सीटसाठीचा जो कट ऑफ होता तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे। सो 6 राऊंड झालेले होते। MCCच्या पोर्टलवरती ज्या काही काउन्सिलिंगच्या प्रोसेस झाल्या त्याच्यामध्ये टोटल 6 राऊंड झालेले होते। पण ही जी काही कॉलेजेस आहेत ही थोडीशी प्रतिष्ठित चांगली कॉलेजेस आहेत, त्यामुळं 6व्या राऊंडपर्यंत सीट्स या शिल्लक राहत नाहीत व पहिल्या 3-4 राऊंडमध्ये सगळ्या सीट्स भरून जात असतात। सो पहिल्या राऊंडमध्ये काय कट ऑफ लागलेला आहे बघा, राऊंड 1 मध्ये 373 कट ऑफ लागलेला आहे, राऊंड 2 411, राऊंड 3 408,
राऊंड 4 मध्ये सीट शिल्लक राहिलेल्या नाहीत, सगळ्या 85% कोटामधल्या सगळ्या सीट्स या भरून गेलेल्या आहेत. सो ओव्हरऑल लोवेस्ट कट ऑफ काय लागलाय, 373 कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे जो लोवेस्ट पहिल्या राऊंडला जो कट ऑफ असतो तोच ऑलमोस्ट लोवेस्ट कट ऑफ असतो. त्याच्यानंतरच्या राऊंड्समध्ये नवीन मुलं पार्टिसिपेट करत असतात व त्यामुळे कट ऑफचे वाढत असतात. सो 373 रेग्युलर कोटाचा कट ऑफ लागलेला आहे आणि अगेन NRI कोटाचा कट ऑफ लागलेला आहे 170, जो की पहिल्या राऊंडला होता तोच कट ऑफ 178 हा पहिल्या राऊंडचाच कट ऑफ हा शेवटच्या राऊंडपर्यंत राहिलेला आहे. इथं NRI कोटासाठी मात्र चौथ्या राऊंडपर्यंत सीट्स अवेलेबल होत्या, मात्र कट ऑफ हे वाढत गेलेले आपल्याला दिसतात. पहिल्या राऊंडचाच कट ऑफ हा कमी आहे. सो तुम्हाला ही आत्तापासूनच ॲडमिशन प्रोसेसची तयारी करायची असेल किंवा जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्याची तयारी करायची असेल तर इथं दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जे विद्यार्थी अजूनही आरंभ करिअर ॲडवायझरच्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये ॲड नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकता व अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आणि व्हिडिओसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.